स्थळांचा जीर्णोद्धार, घाटकुंड यांची उभारणी, वाराणसी आणि ज्योतिर्लिंगांचा पुनरुद्धार या कामांमुळे सामाजिक उजाळा दिला आहे. अहिल्यादेवी होळकरांकडे असलेला कठोरता आणि मृदूपणाचा गुण राज्यकर्त्यांजवळ हवा. ज्या पद्धतीनं अहिल्यादेवींनी इतर राज्यांना मदत केली, त्याच पद्धतीनं केंद्रात सध्या असलेल्या सरकारनं कोविड काळात इतर देशांना सहकार्य केलं, असंही होसबाळे म्हणाले. सामाजिक न्याय विभागानं सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातले 800 लाभार्थी भाविक अयोध्या दर्शनासाठी रवाना झाले. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे रवाना केली. दानवे यांनी या भाविकांशी संवाद साधून त्यांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक न्याय विभागानं राज्यातल्या 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना भारतातल्या तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यात रामनवमीच्या पावनदिनी काल श्रीरामांचा 30 फूट भव्य पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. मंत्रघोषात पुतळ्याचं अनावरण संपन्न झालं. यावेळी मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता. ढोल ताशांच्या गजरात वातावरण भारून गेलं होतं.